Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नेत्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना एकाही वेळेस अशी गोष्ट व्हावी आपल्या आयुष्यामध्ये, असे दिवस रोज जरांगे पाटील हे अनुभवत होते आणि ते एखाद्या नेत्याचं स्वप्न असतं. तर तुम्हाला त्यांच्यातले कोणते असे गुण चांगले वाटतात का, की हे जरांगे पाटलांमध्ये चांगले गुण आहेत? चांगले गुण मी बघतो, शोधून मी तुम्हाला सांगेन. मी नंतर शोधावं लागेल ना, त्याच्यासाठी मला अभ्यास करावा लागेल. पण तुम्ही यावेळेस फार रिलॅक्स वाटतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते की ओबीसीचा माझा DNA ओबीसीचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही रिलॅक्स आहेत का इतके? म्हणजे फार आक्रमक नाही आहेत गेल्या वेळेस जितके आक्रमक होते. बरोबर प्रश्न. गेल्या वेळेला सुद्धा 2 महिने हे महाशय माझ्या विरुद्ध शिवीगाळ करत होते, पण मी काय बोललो नाही. बीड जेव्हा पेटलं, आमदारांची घरं पेटली, मुलं बाळा मरतात की अशी परिस्थिती निर्माण झाली होती, हॉटेल्स पेटली, कोणीही तिथे कायदा सुव्यवस्था राहिला नाही. त्या सुव्यवस्था राहील त्यावेळेला मी छगन भुजबळ केलो आणि राजीनामा दिला आणि सांगितलं मी आता ओबीसी एल्गारमधून भाषण करणार, सरकारच्या विरुद्ध सुद्धा बोलेन. त्यावेळेला मी अंगावर घेतलं. ज्या वेळेला माझा काही प्रश्नच नव्हता, त्यांची मागणी सरकारकडे होती की आम्हाला द्या, मग सरकारने ठरवायचं. सरकारी जे काही डिपार्टमेंट असेल, कारभार त्यांनी ठरवायचं. मी कशामध्ये जाऊ? पुढे सांगतो. गेल्या वेळेस तुम्ही एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्याला पूर्णपणे विरोध केलेला होता. पुढे सांगतो ना, पुढे सांगतो. मी जेव्हा मध्ये येतो त्या गावागावातून मराठा विरुद्ध ओबीसी लढाई सुरू होते का. म्हटलं ठीक आहे, कशाला आपण मध्ये येतो. त्याचं सरकार जे आहे त्यांना कायदे कानून सगळं माहिती आहे, ते निर्णय घेतील, ते टॅकल करतील तो विषय. हा बैल मुझे मार मी कशाला सांगू. ती गोष्ट वेगळी होती. घरदारे पेटली होती, लक्षात घ्या तुम्ही. आणि तिथे कोणी पुढे यायला तयार नव्हतं. तिथे कोण मंत्री गेला तिकडे? 2 घरं पेटली एखाद्या गावातली, सगळे धावतात. इकडे आमदार पक्षाचे पवार साहेबांना 3 माळ्याचं ऑफिस होतं तिथे, ते सगळं पेटलं. जयदा क्षीरसागरचे एज्युकेशन संस्था ती पेटली, घरं पेटली त्यांची. ते सुहासरावचं हॉटेल पेटलं. हे प्रकाश सोळंके त्यांचं घर पेटलं, जे आता त्यांच्याबरोबर आहेत, त्यांना सपोर्ट करतात. तो संदीप क्षीरसागर त्याचं घर पेटलं, ते पण सपोर्ट करतात. हो, ते पण सपोर्ट करतात. आता ते कसं करतात, कारण घरं पेटली म्हणून त्यांना वाटतं की आपण यांना सपोर्ट केला पाहिजे. केला असेल त्याने.